राज्यातील आणि राज्याबाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आजपासून ते 21 जुलैपर्यंत हा निर्णय असणार आहे आणि त्याचा GR जो आहे तो राज्य सरकारने काढलेला आहे। आपल्याबरोबर आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसलेत। महाराज, पाठपुरावा केला होता, GR आत्ता आला आहे, कसा हा सगळा GR? मुळात वारकऱ्यांची वाहनं ही राज्यभरातून वारीसाठी येत असतात, पण ह्या वाहनांच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जो खर्च होतो तो होतो की टोल नाक्यांकरता मोठी मोठी वाहनं असतात। पण याकरता पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्या बैठकीत सांगितलं होतं आणि सूचना केल्या होत्या की सगळ्या वाहनांकरता टोल माफ करण्यात यावा आणि त्याचा GR निघालेला आहे। आजपासून अगदी वारीनंतर ती वाहनं घरी जाईपर्यंत वारकऱ्यांच्या कुठल्याही वाहनांना, मग ट्रक असेल, अगदी छोटी वाहनं असतील, मोठी वाहनं असतील, त्याकरता स्टिकर केलं आहे। आपल्याला नजीकचे जे काही पोलीस स्टेशन असतील, काही RTOची स्थानं असतील, चौक्या असतील, एक स्टिकर आहे, वाहनाचा क्रमांक, वाहन मालकाचं नाव आणि कुठून कुठे प्रवास करताय ह्याच्यावरती प्रभारीने शिक्कामोर्तब केला की तात्काळ तो लागू होतोय आणि जवळपास सगळे राज्यभरातले टोल आहेत ते माफ होणार आहेत। त्यामुळे वारकऱ्यांसाठी मोठी गोष्ट आहे की फक्त घोषणा नाही आहे तर थेट कृती झाली आहे। कधीपासून सुरू होती कृती? आजपासून म्हणजे अगदी आज 12 पासून ते अगदी वारी संपेपर्यंत 21 तारखेपर्यंत हा सगळा GR लागू असणार आहे। त्यामुळे वारकऱ्यांचं कुठलंही वाहन असू द्या ज्याला भगवा झेंडा आहे आणि त्याला स्टिकर लावला आहे अशा सगळ्या वाहनांना टोलमधनं सूट आहे। त्यामुळे वारकऱ्यांची मला वाटतं की लक्षावधीने कोट्यवधी रुपये वाचणार आहेत। त्यामुळे वारकऱ्यांविषयीची भावना मुख्यमंत्र्यांनी जी व्यक्त केली, फक्त घोषणा नाही केली तर कृती करून दाखवले। त्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांचं अभिनंदन करतोय आणि कौतुक देखील करतोय। नक्की वारकरी संप्रदायाकडून मुख्यमंत्र्याच्या आणि त्याचबरोबर राज्य सरकारचे अभिनंदन जे आहे ते केले जाते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर, साम TV, सासवड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।